नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ. 28 जानेवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण राज्य हे हादरून गेलं. राजकारणापासून सामान्य माणसांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि अजित पवार म्हणजे धडाडीचं नेतृत्व, निर्णयक्षम राजकारणी आणि स्पष्ट बोलणारा नेता. अशा नेत्याचा अचानक असा अंत होणं हे कोणालाच पचनी पडलं नाही. या घटनेनंतर काल म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, काही वेळापत्रक समोर ठेवली आणि थेट आरोप न करता पण गंभीर शंका उपस्थित केल्या आणि यामुळेच पुन्हा एकदा हा अपघात चर्चेचा केंद्रस्थानी आला. रोहित पवार यांनी सर्वात आधी अजित पवारांच्या घड्याळाचा उल्लेख केला. ते म्हणाले की अजित पवार जे घड्याळ घालायचे त्यातली वेळ कायम 15 मिनिटं पुढे ठेवायचे. ही सवय सगळ्यांना माहिती होती. अपघात कोणाचं होतं, कोणत्या कंपनीशी करार होता, मी कोणावरही थेट आरोप करत नाही, पण वस्तुस्थिती समोर ठेवतोय, असं त्यांनी स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी 3 नावांचा उल्लेख करत शंका व्यक्त केली. VSR विमान कंपनी, एरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट. या सगळ्यांबाबत शंका असल्याचं त्यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रक्रियेत एरो कंपनीने VSRचं विमान हायर केलं होतं. ते सरकारी GR नुसार घेतलं गेलं होतं. एरो कंपनीचा पवार नावाचा हँडलर होता, ज्याने त्या दिवशी व्हिजिबिलिटी क्लिअर असल्याचं सांगितलं. ही कंपनी अनेक राज्यांमध्ये काम करत असून तिचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही रोहित पवार म्हणाले. मात्र रोहित पवारांनी एक गोष्ट वारंवार स्पष्ट केली, सरकारवर कोणताही आरोप नाही, कुणावरही थेट आरोप नाही. ते म्हणाले, DCJवर आमचा विश्वास आहे, पण या प्रकरणात एक्सपर्ट ओपिनियन अत्यंत गरजेचे आहे. पोलिसांना एअरपोर्टवर मर्यादा असतात. CIDचीही एक ठराविक एक्सपर्टीज असते. त्यामुळे या प्रकरणात बाहेरच्या स्वतंत्र आणि तज्ज्ञ संस्थांची मदत घ्यावी, अशी आमची मागणी आहे. रोहित पवारांनी ब्लॅक बॉक्सबाबतही महत्त्वाची मागणी केली. ब्लॅक बॉक्समधील संपूर्ण रेकॉर्डिंग तपासली जावी आणि परिवारातील किमान एका व्यक्तीला एक्सपर्टसोबत ती प्रक्रिया पाहण्याची संधी द्यावी, अशी त्यांनी सरकारकडे विनंती केली. CIDवर अपेक्षा नाही, पण ही त्यांची एक्सपर्टीज नाही. हृदयाचा आजार असेल तर हृदयतज्ज्ञाकडेच जावं लागतं, डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नाही, असं उदाहरण देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एकूणच रोहित पवारांनी ही पत्रकार परिषद आरोपींची नाही तर प्रश्नांची केली. ही राजकारणाची लढाई नसून सत्य शोधण्याची लढाई आहे, असं ते सांगत, अजित पवारांचा मृत्यू अपघात की घात या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं आहे आणि म्हणूनच या घटनेची निष्पक्ष, तज्ज्ञ आणि पारदर्शक चौकशी व्हावी, हीच आज संपूर्ण राज्याची मागणी आहे.